सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 26. प्रियाचा मोबाईल तिच्या खोलीमध्ये आणि जोरात त्याची रिंगटोन वाजत होती. प्रिया मात्र आंघोळीला गेलेली. प्रिया, तुझ्या खोलीमधून फार आवाज येत आहे ग. कोणीतरी फोन करत आहे वाटतं तुला. आवर लवकर. मला कुठे काही वाचता येतं किंवा फोनही उचलता येत नाही बाई. असू दे, तू आंघोळ केल्यानंतर बाहेर येशील तेव्हा बघून घे आणि फोन कर. प्रियांची आईसुद्धा ओट्यावरून ओरडत म्हणाली. आई, काळजी नका करू, वाजू द्या त्या फोनला. मी बाहेर आल्यानंतर बघून घेईल. फोन कितीही वाजला तर आपल्याला बिल येत नाही. काळजी करू नका, माझे पैसे वगैरे काहीच कट होणार नाही. प्रिया आंघोळ करता करता प्रियांच्या आईला म्हणाली. अगं बाई, मला तर माहीतच नव्हतं. आपण कुणाशी जर बोललो किंवा कुणी आपल्याशी बोललो तर पैसे कट होता आणि मोबाईलमध्ये कुठे असतात ते पैसे? मला मेलेलं दिसलेच नाही. माझ्या मुलाचा फोन तर बऱ्याच वेळा घरी राहून जायचा. एकदाही मला एकही रुपया त्याच्या मोबाईलमधून पडताना दिसला नाही. तुला बरं पैसे वगैरे सर्व माहीत आहे ग. हुशार माझी सून. प्रियांची आई आश्चर्यानं म्हणाली. आई, मला आंघोळ करू द्या आणि मग मी त्यानंतर बाहेर आल्यावर सगळं समजून सांगते तुम्हाला. थोडीशी चिडतच पण आपला राग कंट्रोल करत प्रिया म्हणाली. आजकालच्या मुलीबाई काय काय असतं यांचं सिक्रेट देवालाच माहिती. प्रियांच्या आईची बडबड ओट्यावर चालू होती. प्रियाला त्यांची तसे बडबड करणे मुळीच आवडत नव्हते. समोरच्या व्यक्तीने जर बघितले तर त्यांच्या मनामध्ये काय शंका येणार आहे? नक्कीच सासू आणि सुनामध्ये काहीतरी भांडण असेल. असं जर सापडलं तर मात्र आपल्या यांच्याबरोबर राहणं फार कठीण होणार आहे. यांच्याशी बोलताना आपल्याला खूप सांभाळून बोलावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं का, ते तसं का असं विचारत असता. कठीण आहे बाई या म्हाताऱ्या माणसांना समजून घेणे. आंघोळ करत असतानाच प्रियाच्या मनामध्ये सुद्धा नको नको ते विचार यायला लागले होते. तुझं चांगलं आहे प्रियांश, तिकडे जाऊन बसला मस्त आरामात, जसा शंकर जाऊन बसतो कैलास पर्वतावर. आणि इकडे मात्र बिचारी पार्वती सर्व काही निरपीर करत असते. अगदी माझी स्थिती तशीच झाली आहे. तिला आता तिच्या घरामध्ये जशी तिच्या आईची परिस्थिती होती ती तिला आठवली. तिचे बाबा नेहमी गावाच्या भानगडी मिटवत राहायचे आणि घरातल्या वस्तू गोष्टी काय संपलं काय नाही पाहुणचार या सर्व भानगडी आईला कराव्या लागत होत्या. आणि आई मात्र नेहमीच जे काही बोलायची ते यावेळेस प्रियाला स्वतःहून आठवले. मनातल्या मनात विचार करत होती. आई, मी तुला किती बोलायची, पण आता मला कळत आहे नवरा घरी नसला की बाईचे काय हाल होतात. कधी हे 5 दिवस थांबतील आणि कधी प्रियांश पुन्हा घरी येईल असे झाले आहे. मला उगाचच या प्रॉब्लेमला सुद्धा आत्ताच यायचं होतं का? आलीच कशाला ते समजत नाही मला. प्रियाला स्वतःची चिडचिड होत होती. अजून 3 दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर शनिवारी सुद्धा तो येणार उशिराच. रविवारी एक सुट्टीचा दिवस आणि सोमवारी सकाळी सकाळी निघून सुद्धा जाणार. कुठे आम्हाला एकांत निवांत वेळ भेटणार नाही. काय बाबा, कुठून हा मास्तर नवरा शोधून काढला माझ्यासाठी? प्रियांश, यावेळेस तू आलास ना तर मी तुझ्याबरोबर तिथे असेल. जिथे तू जंगलामध्ये तर मी सुद्धा जंगलातच राहील. नाही राहायचं मला इथे आरामामध्ये. प्रिया आत्तापर्यंत आंघोळ करून दरवाजामध्ये उभी होती. मनातली मनात विचारच करत होती. पुन्हा तिच्या बेडरूममधून फोनचा आवाज आला आणि आता मात्र घाईत जाते फोन उचलते असा विचार तिने केला. ओला पाय फरशीवर तसाच जोरात टाकला आणि ती काय होणार सांगा बरं. पडली, खूप जोरात पडली. ती तिच्या हाताला सुद्धा लागलेले होते आणि पायाला सुद्धा लागलं होतं. पडली. मला माहीतच होतं. ओल्या ओल्या अंगाने कशा काय या पुरी बाथरूममधून बाहेर निघतात ते समजतच नाही. तुम्हाला चांगलं अंग कोरडं करून पाय कोरडे करून नंतर इथे बाहेर पाय पुसणे ठेवलेले आहे. त्या पाय पुसण्याला पाय चांगले पुसून मग चालायला काय होतं? आणि एवढी कसली घाई? तूच तर बोलली होती वाजू द्या तो फोन.
मग आता कशासाठी पळत सुटली? काय झालं? पडली, रक्त आलं, तुलाच त्रास होईल आता. होईल तो होईल. त्यातल्या त्यात तो प्रियांश घरी आल्यानंतर हे सर्व बघेल. तुला काहीच करणार नाही. माझं काही खरं नाही. प्रियांच्या आईला सुद्धा आता चिडचिड होऊ लागली होती. बोलता बोलता त्यांनी हळदीच्या डब्यातून छोटीशी हळदची पूड काढली आणि ती जखम असलेल्या ठिकाणी लावली. प्रिया मोठमोठ्यानं रडायला लागली, ओरडायला लागली. प्रियांची आई तिच्यावर ओरडत म्हणाली, चूप, रडशील ओरडशील तर आता थोबाडीतच देईल तुझ्या. शांत बस, लहान आहेस का तू? शाळेच्या इतिहासाच्या चौधरी मॅडमची आठवण तिला झाली. त्या सुद्धा अशाच मारायच्या आणि अशाच रागवायच्या. आणि प्रियांच्या आईला त्या रुद्र अवतारामध्ये बघून प्रिया घाबरली आणि अगदी शांत बसली. डोळ्यामधून गंगा जमुना चालूच होत्या. सर्व जखम साफ केल्यानंतर, हळद भरल्यानंतर पुन्हा अगदी झटका देतो हात त्यांनी खाली आपटला आणि तिच्याकडे बघत म्हणाल्या, तू प्रिया आहेस म्हणून. माझी मुलगी असती तर आत्तापर्यंत तिच्या तोंडावर गालावर चांगले 4 धपाटे बसले असते. आधीच उशिरा उठायची आणि मग अशी धावपळ करत बसायची. कशासाठी करायचं हे सर्व काही? कुठे जायचं आहे का आपल्याला गड जिंकायला? प्रियामध्ये बोलायची सुद्धा ताकद उरली नव्हती, म्हणून तिने नंदी बैलासारखी मान हलवली आणि आपल्याला लागलेल्या जखमाकडे पाहत मनातली मनात हाच विचार करत होती, बाप रे, किती लागले आहे मला. उगाचच तो फोन उचलण्यासाठी एवढी घाई केली. आता सावकाश उठ असं म्हणत साधा त्यांनी प्रियाला हात सुद्धा धरला नाही आणि रागारागाने स्वतः मात्र ओट्यावर निघून गेल्या. प्रियाला खरं म्हणजे त्या फोनपेक्षा जास्त आता भूक लागली होती, कारण घड्याळामध्ये 10 वाजून गेलेले होते. घरी तिला 8 वाजता नाश्ता मिळत होता. इथे डायरेक्ट जेवायची सवय होती, त्यामुळे तिला फार भूक लागून जायची. आई, मला फार भूक लागली आहे, चला ना जेवण करून घेऊ. पहिल्यांदा प्रिया ओट्यावर बसलेल्या आपल्या सासूला म्हणाली, मला सुद्धा भूक लागली आहे बाई, मी केव्हाची वाट बघत आहे तुझी. तू मात्र 5-10 मिनिटाच्या आंघोळीसाठी अर्धा तास लावला आणि त्यानंतर त्यात पडल्यामुळे अजून 10-15 मिनिटं, 1 तास झाला मला तुझी वाट बघत आहे. अशी बाहेर बसून 9 वाजता जेवणारी बाई मी, तुझ्यामुळे 10 वाजले तरी आज अन्न भेटलेले नाही मला. चल लवकर जेवण करून घेऊ, असे म्हणत त्या ओट्यावरून उठल्या आणि किचनमध्ये दोघीजणी जाऊन जेवायला बसल्या. आई खूप दिवसांनी ही भाजी खात आहे. माझी आई पण अशीच भाजी बनवायची. तुमच्या हाताला खूप छान चव आहे. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे. शिकवणार ना? प्रिया रुसलेल्या आपल्या सासूला मस्का लावत म्हणाली. काय करणार, पर्याय नाही बाई. मुलगा तिकडे त्या मुलांना शिकवतो आणि तुला इकडे मी शिकवणार. त्याला तरी त्याचा पगार मिळतो, मला देणार आहे का तू पगार? कडीचा फुरका मारत प्रियांची आई म्हणाली. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला किती पगार देऊ. प्रिया अगदी सहजपणे म्हणाली, अच्छा, मग तू मला पगार देणार आणि तू पैसे कुठून आणणार? प्रियांच्या आईने विचारले. त्याच्या घरामध्ये राहत आहे तोच देईन, मी कुठून आणणार? नोकरी थोडीच करते. तुमची इच्छा असेल तर मी जात जाईल, मला शेताचे काम येतात. प्रिया सासूबाईंकडे बघत म्हणाली. घरात साधं 2 पावलं चालता येत नाही, आली मोठी शेतीचे काम करणारी. माहिती तरी आहे शेतात काय काय काम करावे लागतात. सासूबाई उगाच चिडवण्यासाठी म्हणाल्या. तुम्ही आहात ना ते पण शिकवायला, प्रिया हसत म्हणाली. हो ग बाई, तुला शिकवण्यापेक्षा मी इथे ओट्यावर बसून आरामामध्ये तुला जे पाहिजे ते शिकवते, सांगते. कशाला उगाच शेतात जायची भाषा करते? इतक्या लवकर काय करायचं तिथे जाऊन? पुढे मागे तर तुलाच जायचं आहे, शेतामध्ये करायचं आहे. स्वतःच्या शेतामध्ये काम करायची एवढी घाई कशाला? प्रियांची आई तिच्या ताटामध्ये बळजबरीनं पोळी आणि भाजी देत म्हणाली. खरंच प्रियांश म्हणत होता, अगदी तसंच आहे. स्वभावाने फणसासारख्या दिसणाऱ्या प्रियांची आई आतून मात्र फणसाच्या गोड गऱ्यासारख्या आहेत. हॅलो, प्रिया एवढेच बोलून शांत राहिली. हो हॅलो, तुम्ही फोन केला आहे, ओळखत आहात, बोला ना आता. समोरचा आवाज प्रियाला म्हणाला. याचा अर्थ तुम्ही मला पुढे सुद्धा बोला. समोरचा, मी तुम्हाला हा फोन कशासाठी केला? कारण तुम्ही मला साधारण 6 वेळा सकाळी कॉल केलेला होता.
जो मी उचलला नव्हता. मग आता सांगा, कुणी कोणाला कॉल केलेला आहे? प्रिया पुन्हा प्रश्न विचारत म्हणाली. 6-7 वेळा आधी केला असेल, पण आता मात्र तुम्ही केला आहे ना? मग तुम्हीच सांगा कशासाठी केला आणि का केला? पुन्हा समोरचा आवाज पुन्हा नवीन प्रश्न प्रियाला विचारत म्हणाला. नाही, असं नाही चालणार. तुम्ही जर मला स्वतःहून फोन करत आहात, याचा अर्थ तुमचे माझ्याकडे फार महत्त्वाचे काम आहे. बोला, काय काम आहे? प्रियाने पुन्हा त्याला प्रश्न विचारला. महत्त्वाचे काम असेल त्यावेळेस, परंतु आता मात्र तुम्ही फोन केलेला आहे. मग तुम्हाला आहे का काही महत्त्वाचे काम? असेल तर सांगा. उगाचच वेळ कशाला घालवता? माझा अनमोल वेळ असा फालतू गप्पा मारून. समोरचा आवाज पुन्हा प्रियाला जरा ठणकावूनच बोलत होता. अच्छा, माझ्याशी बोलण्यामध्ये फालतूपणा वाटत आहे तुम्हाला? तुमचा वेळ वाया जात आहे. फार अनमोल वेळ आहे तुमचा. आणि तुम्हाला काय वाटतं, आम्हाला असं काही कामधंदा नसतो का? दिवसभर रिकामटेकडे आहोत का आम्ही तुम्हाला स्वतःहून फोन करणारे? प्रियासुद्धा थोडी रागातच बोलली. असाल तुम्ही रिकामटेकडे, मला काय करायचे? मला खूप कामं आहेत. माझे विद्यार्थी माझी वाट बघत असतील. मी तुमच्यासारखा रिकामा नाही. तुम्ही माझा विद्यार्थी आहात की कोण आहे ते सांगितल्याशिवाय मी पुढचं कसं काय बोलू शकणार? उद्धटपणे पुन्हा प्रियाला म्हणाला. ठीक आहे, तुम्हाला आमच्याशी बोलायची इच्छा नसेल तर कशाला बोलताय? ठेवा मग फोन आता. आणि बघा, याचा परिणाम फार वाईट होणार आहे. तुम्ही एकदा घरीच तर या, मग दाखवते तुम्हाला. प्रिया अगदी टोकाची भूमिका घेत बोलली. अरे बापरे, असं करू नका प्लीज. ओ सर इथं नाही आहेत. सरांचा मोबाईल वाजत होता म्हणून मी सहज फोन उचलला. सरांना मात्र यातलं काही सांगू नका. थांबा, मी सरांना फोन देतो. सर आहेत इकडे, कामामध्ये थोडेसे बिझी आहेत आणि म्हणून ते त्यांना तुमच्या फोनचा आवाजही नाही आला. थोडीशी चेष्टा करायची म्हणून मी हा फोन घेतला. मी त्यांचा विद्यार्थी आहे. प्लीज माझ्याबद्दल काहीच सांगू नका. अगदी विनंती गयावया करत तो आवाज पुन्हा प्रियाशी बोलू लागला. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.